ठिकाणी ओतूर हद्दीत कोळवाडी या ठिकाणी आम्हाला सकाळी 10:30 वाजता ओतूर पोलीस स्टेशनचे PSI किरुरकर साहेब आणि पोलीस नाईक सपाटे साहेब यांचा कॉल आला असता आम्हाला त्यांनी पूर्ण फोनवर माहिती दिली की कोळवाडी या ठिकाणी एक 1.5 किलोमीटरवर डोंगरावरनं परत 50 फूट खाली एका इसमाने फाशी घेतली आहे। तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू करायचं आहे। तर तात्काळीच आम्ही जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण असतील, मखदूम सय्यद असतील, तसेच कपिल कापाडे आहे, सुदर्शन कांबळे आहे, आतिफ सय्यद आहे, अमोल जाधव आणि मी स्वतः रुपेश जगताप, लखन डाडर आणि आमचं दिनेश पापडे असे सर्व रेस्क्यूअर या ठिकाणी तात्काळ येऊन आम्ही एक 1.5 किलोमीटरवर डोंगरावर जाऊन हाटकेश्वरच्या पाठीमागच्या बाजूला वर जाऊन 50 फूट खाली खोलदरीमध्ये ती अडकलेल्या याच्यामध्ये अवस्थेत होती। तर अडकलेल्या अवस्थेतून आम्ही रेस्क्यू करून वर काढली, वरून पुन्हा 1.5 किलोमीटर खाली या ठिकाणी आणून ओतूर पोलीस स्टेशनचे PSI किरुरकर साहेब असतील, पोलीस नाईक सपाटे साहेब असतील यांच्या स्वाधीन केली। धन्यवाद। सकाळी कोळवाडीवरून आम्हाला फोन आला की असं कोळवाडीच्या डोंगरामध्ये एक इसम गळफास घेऊन मैत झालेला आहे अशी माहिती मिळाली। सकाळी 10 वाजता माहिती मिळाली आम्हाला। आम्ही लागलीच शासकीय वाहनानं आम्ही कोळवाडीत येऊन वर आम्ही डोंगर चढालो, डोंगर चढत वर गेलो आणि जवळपास 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर ती बॉडी डोंगरामध्ये होती। रेस्क्यू टीमला आम्ही लागलीच फोन केला होता। रेस्क्यू टीम तिथं तात्काळ हजर झाली आणि त्यांनी त्या बॉडीला रेस्क्यू करून त्यांनी सुरक्षित बॉडी बाहेर काढून नातेवाईकाच्या ताब्यात दिली आहे। ॲम्ब्युलन्सला ती गाडी आता डेड हाऊस इथे बॉडी पाठवून देण्यात आली आहे आणि रेस्क्यू टीमने हे अत्यंत चांगलं काम केलं आहे। त्याबद्दल आमच्या ओतूर पोलीसच्या वतीनं रेस्क्यू टीमचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो।